8 पॅक्स. हनुमान बघा तो आपलाच आहे. हनुमंतामुची कुळवल्ली राम मंडपा वेला गेली. श्रीराम भक्तीने फळली रामदास बोले या नावे. काय हनुमंत तर मेन आहे हो, हनुमंताशिवाय काय आहे. आणि अशी ही नवबेगा भक्ती धनशी पोटची स्लाईड लाव. आता सख्य देवाशी करावं हितगुज तयासी सांगावे. अर्जुन म्हटलं ना, इतक्या वेळा भगवंताबरोबर होता, सख्य केलं त्यांनी. आणि त्याच्यानंतर शेवटची आत्मनिवेदन इतकी अप्रतिम आहे. 10 मिनटं मी घेणार तुमची, मला मोह आवरत नाही आहे. आत्मनिवेदन भक्ती काय आहे एका दृष्टांतात आहे. एका प्रवचनकारांना सत्पुरुष होते, शांत बसलेले असे. ज्यानं सुरुवात केली ना, नुसता बसलेला असतो. आता पातळी बघा नुसता बसलेल्याची कशी आहे. ते सत्पुरुष नुसते बसलेले होते. आणि त्यांना एकाने विचारलं, काय हो इतकं तुम्हाला अध्यात्म इतकं छान गवसलं आहे, तुम्ही प्रवचन का नाही करत. त्याच्यावर ते म्हणाले, अरे प्रवचन करायला दुसरा कोणी मला दिसला तर पाहिजे ना. काय आत्मनिवेदन आहे. मला दुसरी व्यक्तीच दिसत नाही, मला सर्वत्र रामच दिसतो, तर रामाला प्रवचन कसं करायचं. ही आत्मनिवेदन आहे. समर्थ पंढरपूरला गेलेत, विठोबासमोर उभे राहतात आणि काय म्हणतात हो, कटीवर हात ठेवून इथे का उभा श्रीरामा. अरे कोदंड काय झाला, याला म्हणतात आत्मनिवेदन. जळी स्थळी फक्त राम पाहिला. आणि काय सांगितलं, मी रामाचा दास आहे. आणि रामदास हे नाव समर्थांना रामाने दिलेलं आहे बरं का. रामाने दिलेलं नाव आहे. ते आत्मनिवेदन झालं. आणि आत्मनिवेदन ही फार मोठी भक्तीची पातळी आहे. आणि ही पातळी गाठायची असेल तर शेवटची स्लाईड लाव. दशक 5 समास 1 ओवी क्रमांक 21. सद्गुरु विण ज्ञान नाही सर्वथा होणार नाही. सद्गुरु विण ज्ञान काही सर्वथा होणार नाही. अज्ञान प्राणी प्रवाही वाहतची गेले. जर काही केलं नाही ते असेच वाहत जाल. परत पुढचा जन्म, परत तेच परत तेच परत तेच चालूच. नेव्हर एंडिंग स्टोरी. आणि समर्थ म्हणतात, ज्ञान विरहित जे जे केले. म्हणून मी पहिले सांगितलं, माहिती वेगळी आणि ज्ञान वेगळं. बोधचंचू होऊ नका, ते आत्मसात करा. वृत्तीत येऊ दे तर ज्ञान कळेल. ते सुद्धा सद्गुरूच्या कृपेनं. मी काय बोलावं, मला कुठे तो अनुभव आहे. माझ्या सद्गुरूनं सांगा हो, मी कोण सांगणार. माझ्या सद्गुरूची ओवी फक्त मी सांगणारा एक माध्यम आहे. ते काय म्हणतात, ज्ञान विरहित जे जे केले ते ते जन्मासी मूळ आले. म्हणजे पुन्हा कुठेतरी जन्माला कन्फर्म. कारण आत्मज्ञानी माणूस पुन्हा जन्मालाच येत नाही, कारण तो सायोज्यता मुक्ती मिळते. मग ती मिळाली नाही की पुन्हा जन्म. आणि म्हणून सद्गुरूची पाऊले सुदृढ धरावी, दृढ धरावी. वाट सत्याची असावी. सज्जनो, ज्ञानाची आसक्ती ठेवा. प्रपंच सद्गुरू आपला करत असतो, त्याची काळजी करू नका. अजिबात काळजी करू नका. सगळ्यांचं चांगलंच होणार आहे हो. आणि मग खरंच होतं की एका वाक्यात शेवटी सांगतो, पाप आणि पुण्य म्हणजे काय, तर योग आणि वियोग. देवाच्या जवळ राहिलात की योग असतो. आणि देवाशी वियोग झाला की आपण जन्माला येतो. जन्माला आलात की हे दुष्टचक्र चालू. या जन्मी संभाजीनगरात आहात, काय माहिती पुढल्या जन्मी चंद्रपूर, लातूर. बरं माणसंच असाल कशावरून, कारण कर्म माहिती आहेत काय केली आहेत. तो अंतकाळी सगळा पिक्चर दिसतो, काय काय केलेला आहे. आणि तो पिक्चर असा दिसतो, आता व्हेंटिलेटरची नळी तोंडात आहे, सांगू सुद्धा शकत नाही की हो रे, ही माती मी खाल्ली, तुम्ही पुढच्यानी खाऊ नका. हे सांगायला सुद्धा वाट उरत नाही. मिळालेलं सगळं इथेच ठेवायचं आहे, मग जायचं आहे कुठे. म्हणून तो योग साधावा. योग हा साधला गेला पाहिजे. सदा सर्वदा योग
त्याचा घडावा आणि त्याच्या कार्यासाठी देह माझा पडावा अशी त्यालाच विनंती करायची. त्याची मर्जी प्राप्त झाली तरच ते घडतं, नाही तर समर्थांचीच ओवी आहे की आपण आलिया जन्माचे फळ काहीतरी करावे सफळ, पण नुसतेच राहावे निर्फळ तो भूमिभार होय. आता ज्याचं तरी ठरवायचं आहे की या भूमीवर भार व्हायचं आहे का या भूमीचा थोडा भार उचलायचा आहे, हे ज्याचं त्यानं ठरवायचं आहे आणि सद्गुरूचरणी लीन व्हायचं आहे. असाच छान योगशास्त्राचा भरपूर अभ्यास करा, मस्त फिटनेस ठेवा, छान भरपूर खा. कांदा भजी खाल्लीत तरी काहीही ऑब्जेक्शन नाही, पण लोभाने खाऊ नका. टेस्टफुली खा, टेस्टफुली जगा, छान भक्ती करा आणि आपले जेवढे सद्गुरू संत जेवढे होऊन गेले त्यांच्यापुढे माथा टेका, त्यांचं स्मरण करा. ते आहेत म्हणून आपण आहोत, अदरवाईज आपली काहीही आयडेंटिटी नाही. तेव्हा पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी नाही म्हटलं तरी 2 तास एका जागी बसून ऐकलत, हा श्रवण स्वार्थ तुम्ही घेतलात. मीही थोडी संधी घेतली की छान जरा खूप दिवसांनी जरा काहीतरी चांगलं बोलत बसलो, नाही तर आयुष्य तेच आहे. समर्थांचं नाव काय, कुठे जन्माला आले, काय झालं हे सांगून कंटाळलो आहे. कधीतरी बौद्धिक भूक असलेला एवढा छान ऑडियन्स मिळाला, अशी संधी पण घ्यावी आणि एक चित्तात डोकं चालू ठेवलं आहे. समर्थ म्हणतात टाळी 2 अर्थाची असते. एक खूप आवडलं आणि दुसरं आता बास झालं. तेव्हा तुम्ही जा म्हणायच्या आत मी थांबतो. पुन्हा एकदा तुमचे आभार मानतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. सर्वांचं फक्त 1 मिनिट आम्ही पुढे घेणार आहोत पुढच्या या समापनाच्या कार्यक्रमासाठी. आदरणीय समर्थ भक्त श्री समीरजी लिमये यांनी आपल्याला या ठिकाणी एवढ्या सरळ सोप्या भाषेत एकच मिनिट, सॉरी, मी माफी मागतो. बाहेर मनाच्या श्लोकांचं पुस्तक आणलं आहे हां, की ज्याला QR कोड आहे, ज्याच्यावर सांप्रदायिक चालित श्लोक कसे म्हणायचे ते उपलब्ध आहे. 80 रुपये किंमत आहे. बाहेर स्टॉलवर मनाच्या श्लोकांची पुस्तकं फक्त 80 आणली, जास्त आणलेली नाही आहेत. आणि मनाच्या श्लोकांच्या 66 श्लोकांच्या अर्थाचं पुस्तक जे मी लिहिलं आहे तेही बाहेर आहे. तेव्हा ज्यांना इच्छा आहे त्यांनी जरूर ते पुस्तक घ्यावं आणि काहींनी इच्छा जास्त असेल तर जास्त घ्यावं आणि इतरांना ते पोचवावं. एवढेच फक्त सांगायचं होतं. बाकी अत्यंत सरळ सोप्या साध्या भाषेत आपल्या हृदयस्पर्शी अशा वक्तव्यांनी ज्यांनी आपल्याला दासबोध, मनाचे श्लोक आणि योग याचा हा अत्यंत जीवन प्रेरणादायी असा सफर घडवला, अशा आदरणीय समीरजी लिमये यांचं अत्यंत आभार. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या आयोजनाला ज्यांचं सहकार्य लाभलं, ज्यांच्या विशेष सहकार्याने हा कार्यक्रम होऊ शकला, नारखेडे व्हेंचर्सचे आमचे हितेश सोपानजी नारखेडे आणि रिजॉईस हेल्थ हेअर अँड स्किन केअरच्या डॉक्टर पल्लवी नारखेडे मी यांना निवेदन करतो त्यांनी कृपया मंचावर यावं. एक आमची छोटीशी विनंती, आपण कृपया मंचावर यावं आणि आदरणीय लिमये सरांना निवेदन आहे की त्यांचं छोटंसं स्मृतिचिन्ह व तुळशीचं रोप आणि श्रीफळ देऊन आपण त्यांचा छोटासा सत्कार करायचा आहे.